Hello friends, I am Professor Prakash Kamble, Topper Science Academy and welcomes to my Physics Topper channel. विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचे आतापर्यंत मी 13 व्हिडिओ लेक्चर आपल्या समोर अपलोड केलेले आहेत. आशा करतो की ते आपण बघितले असतील आणि जर बघितले नसतील तर परत रिक्वेस्ट करेन प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकतो. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आवर लेक्चर नंबर 14 पॅरलल ऍक्सिस थेरम. काय बघतोय आज आपण? पॅरलल ऍक्सिस थेरम. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज कुठे केला जातो सांगा बरं. आपल्यापैकी कोण सांगतं? बघा, कोणत्याही बॉडीचा जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल, कोणत्याही बॉडीचा काय करायचं आहे आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करावा लागतो. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? कोणत्याही बॉडीचा जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल, मग ती रिंग असेल, डिस्क असेल किंवा रॉड असेल, ठीक आहे, त्याचं जर आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर बघा, या ठिकाणी मी ऑलरेडी एक डायग्राम काढली जी की आपल्याला रिजिड बॉडीची आहे असं दिसते. ठीक आहे, तर या ठिकाणी जो आयओ ऍक्सिस दिसतोय तर आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे, कोणता ऍक्सिस आहे? आयओ. या ऍक्सिसचा आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं. ठीक आहे, पण कंडिशन काय या ठिकाणी? जो ऍक्सिस आहे आयओ त्याला पॅरलल असणारा दुसरा कोणता तरी ऍक्सिस असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग कोणता आहे तो? आयसी घेतला आपण आणि तो सेंटर मधून पास होताना दिसायला पाहिजे आपल्याला. बघा, लक्ष द्या, दिसतोय आपल्याला सेंटर मधून पास झाला. फर्स्ट काय, तो पॅरलल असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तो कशातून पास झाला पाहिजे? सेंटर मधून पास झाला. या दोन्ही कंडिशन या ठिकाणी डायग्राम मध्ये दर्शवलेली आहेत. ठीक आहे, आता आपण डायग्रामचा ऑब्झर्व करा. हे जे दोन ऍक्सिस आहे या दोघांमधले डिस्टन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? h. किती आहे? h आहे. OP चं डिस्टन्स किती आहे? r आहे. CP चं डिस्टन्स आपण r0 घेतलेलं आहे. हा एक्सटेंड पार्ट केलेला आहे CD, म्हणजे या ठिकाणी कंस्ट्रक्शन घेतलं आपण. ठीक आहे, PD आणि CD जॉईन केलेलं आहे. CD चं अंतर किती घेतलेलं आहे आपण? x घेतलेलं. हा जो P पॉइंट दिसतोय आपण विद्यार्थी मित्रांनो, तर या P पॉइंट वर एक स्मॉल मास आहे. कोणता आहे तो? dm. म्हणजे दिस बॉडी इज मेड ऑफ n नंबर्स ऑफ टाइनी पार्टिकल्स. आपल्याला माहिती आहे असे पार्टिकल, स्मॉल स्मॉल पार्टिकल या बॉडी मध्ये आहेत आणि त्या पार्टिकलनच ही बॉडी काय झालेली आहे? बनलेली आहे. ठीक आहे, तर ही रोटेट कशी करते? अशा पद्धतीने या ऍक्सिसच्या अराउंड काय करते? रोटेट करते. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला स्टेटमेंट एक्सप्लेन करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करता येईल. बघा, लक्ष द्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस. कोणता ऍक्सिस घेतला तो? मग आयओ, की ज्याची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायची. ठीक आहे, कोणता ऍक्सिस आहे तो? एनी ऍक्सिस. ठीक आहे, इज इक्वल टू इक्वल साइन घेतले आपण, इज इक्वल टू द सम, म्हणजे या ठिकाणी ऍडिशन करायची, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. कोणता आहे तो? आयसी घ्यावा लागेल. ठीक आहे, कशामधून पास होतो? सेंटर मधून पास होतो. ठीक आहे, आणि नंतर काय? पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ इट मास. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लाय करायचं आहे. कोणाकोणाचा मल्टिप्लाय करणं आहे? प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे टोटल बॉडीचा मास किती या ठिकाणी? m आणि दोघांमधला डिस्टन्स काय? h, त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे, म्हणजे मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. या दोन पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स किती आहे? h आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं आपल्या? या ठिकाणी बघा, परत लक्ष द्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस. या बॉडीमध्ये आपण कोणता ऍक्सिस घेतलेला आहे? आयओ घेतलेला आहे, की ज्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. ठीक आहे, तो कसा इक्वल आहे? द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस, जो की सेंटर मधून पास होतोय या ठिकाणी. बरोबर आहे, या ठिकाणी पहा, लक्ष द्या, is equal to the sum of its moment of inertia about a parallel axis passing through its center. तो कोणता आहे? IC. याची काय? सम आहे. आणि प्रोडक्ट कोणाकोणामध्ये? मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर परपेंडिक्युलर डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स. ठीक आहे, याचा काय दिलेला आहे? स्क्वेअर, आणि आपण रिप्रेझेंट केलेला आहे h, म्हणजेच काय आलं? h चा स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत आपण स्क्रीनशॉट घ्या कारण आपल्याला प्रूव्ह करायचं. यातली स्क्रीनशॉट ओके सर. चला बघू विद्यार्थी मित्रांनो, याला प्रूव्ह करू आपण. व्यवस्थित लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ओ ऍक्सिस. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया
ऑफ द बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, याला रब करतो. काय लिहिणार? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट कोणता एक्सिस घेणार? OX. ठीक आहे. कंटिन्युअस बॉडी रोटेटिंग करते. अशा वेळेस आपण कोणता फॉर्म्युला घेतोय मोमेंट ऑफ इनर्शिया? सांगा बरं, कोण सांगतं आपल्यापैकी? बघा लक्षात द्या. IO इक्वल्स टू इंटिग्रेशन, बघा O पासून डिस्टन्स किती? R, म्हणजे R चा स्क्वेअर, आणि मास काय? dm. ओके, पर्यंत आलं लक्षात? याला फर्स्ट इक्वेशन म्हटलं. दुसरा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. या ठिकाणी लिहू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट CX. कोणता घेऊ आपण? C घेतलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी C आहे ना, तर मग काय कसं लिहिणार? IC इक्वल्स टू इंटिग्रेशन, सांगा R0 स्क्वेअर. ठीक आहे, या सेंटर पासून तर डिस्टन्स बघायचा आणि हा मल्टिप्लाय करायचा आपल्याला. R0 स्क्वेअर इंटू dm, याला इक्वेशन सेकंड. बघा या डायग्राम मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसतात विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने ट्रायंगल आहे. कोणते ट्रायंगल आहे ते? राईट अँगल ट्रायंगल. POCD, इथं 90 डिग्री, R0. ठीक आहे, इथं HC. फर्स्ट ट्रायंगल घेऊ आपण PCD. ठीक आहे, म्हणजे याच्यामधलं अंतर इथं x आहे. बघा POD यातला POD मध्ये काय? C. या ठिकाणी दुसरा ट्रायंगल, जे दोन ट्रायंगल होतात, POD एक ट्रायंगल होता आणि दुसरा कोणता? तो PC. चला छोटा अँगल घेऊ आपण ट्रायंगल या ठिकाणी. इन ट्रायंगल PCD. ठीक आहे, अँगल D इक्वल टू किती डिग्री आहे? 90 डिग्री. यूज पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा यूज आपण करू शकतो. PDC मध्ये बघा D हा 90 डिग्री, याच्या अपोजिट कोणता असणार आहे? हायपोटेन्यूज. म्हणजे काय लिहिणार? PC स्क्वेअर इक्वल्स टू, सांगा PC स्क्वेअर इक्वल्स टू PD स्क्वेअर प्लस काय येईल? सांगा. PD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. या इक्वेशन थर्ड. ठीक आहे, कारण फर्स्ट सेकंड अगोदर झालेलं आहे. आता दुसरा ट्रायंगल कोणता घेणार आपण? सांगा बरं. हा घ्या POD. इन ट्रायंगल POD. ठीक आहे, D किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. यूज काय करणार? पायथागोरस थेरम. मग कसं लिहिणार? PO स्क्वेअर, सांगा, इक्वल्स टू PD स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? काही अडचण नाही? बघा लक्षात द्या व्यवस्थित. चला स्क्रीनशॉट घेतलेली ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो OD आहे, OD चे दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले, OC आणि CD मध्ये. तर या ठिकाणी मी PO स्क्वेअर परत लिहितो. या ठिकाणी PD स्क्वेअर प्लस OD चे दोन पार्ट कोणते? OC आणि CD. OC प्लस CD ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला एक्सपान्शन करता येईल आपल्याला, हे काय कसं करता येईल? A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. ठीक आहे, जे या याच्यानुसार आपल्याला एक्सप्लेन करता येईल. PO स्क्वेअर इक्वल्स टू PD स्क्वेअर प्लस, सांगा, OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर. इथपर्यंत लक्षात आलं? बघा OC स्क्वेअर, दोन या दोघाला मल्टिप्लाय करा, OC इंटू CD, OC इंटू CD प्लस CD चा स्क्वेअर. काही अडचण आहे? ओके, चला. आता याला काय करू आपण? इथपर्यंत बोथ साइडला इंटिग्रेटिंग करू आणि dm ला मल्टिप्लाय करू. चला ठीक आहे, बोथ साइड इंटिग्रेटिंग and multiply by dm. dm ना काय करू? याला मल्टिप्लाय. इंटिग्रेशन पण करायचं आणि मल्टिप्लाय पण करायचं. पण त्या अगोदर लक्षात ठेवा, आपल्याला
जो CD आहे आणि PD आहे, ठीक आहे. तर CD आणि PD च्या ठिकाणी आपण काय करू, सबस्टिट्यूट करू शकतो आपण या ठिकाणी CD आणि PD ते पण ते करू अगोदर, ठीक आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन करू. मग कसं लिहिता येईल आपल्याला, PO² इक्वल्स टू PD CD या साईडला घेऊ अगोदर OC चा स्क्वेअर प्लस 2OC इंटू CD प्लस PD² प्लस CD², PD² प्लस CD² काय येणार, PC². इथे लिहिणार फ्रॉम इक्वेशन 3, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. पुढचं लिहिण्यासाठी ते रब करतो, स्क्रीनशॉट घ्यायचे. चला लक्ष द्या, काय लिहिणार आहे या ठिकाणी बघा, PO² इक्वल्स टू, आता या ठिकाणी काय करू आपण, इंटिग्रेशन घेऊ, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जमतं आता, कारण इंटिग्रेशन द्यायला. म्हणजे इथे लिहू आपण आता, बोथ साइड integrating and multiply by dm. कशाने मल्टिप्लाय करायचं, dm ला, ठीक आहे. चला आता लक्ष द्या, काय लिहिता येईल, इंटिग्रेशन करायचं म्हटल्यानंतर PO² इंटू dm. चला पुढं OC² आहे म्हणजे इंटिग्रेशन OC² इंटू dm प्लस 2 इंटिग्रेशन द्या, इंटिग्रेशन 2OC/CD इंटू काय करायचंय, dm. 2OC/CD इंटू dm. चला लिहिलं, प्लस इंटिग्रेशन PC² इंटू dm. इथपर्यंत आपण लिहिलं. आता लक्ष द्या, PO² dm म्हणजे काय, PO² काय या ठिकाणी r, म्हणजे मी असं पण लिहू शकतो ना, PO काय किंमत आहे, r² dm इक्वल्स टू, सांगा या ठिकाणी कसं लिहिता येईल, OC² dm. OC म्हणजे काय, h त्याचा स्क्वेअर इंटू dm प्लस परत काय या ठिकाणी इंटिग्रेशन 2 OC म्हणजेच काय घेतलं आपण, OCH, CD काय, CDX म्हणजे HX dm, ठीक आहे. प्लस काय लिहिणार आहे, PC² इंटू dm म्हणजे काय, PC काय या ठिकाणी P आणि C R0, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला इंटिग्रेशन R0² dm, R0² dm. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं, बघा व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट काय काय दिसते ते बघू, ठीक आहे. आणि त्या किमती बाहेर घेऊ, स्क्रीनशॉट घ्यायचे इथपर्यंत. काय लिहिणार सांगा बरं, R² dm इक्वल्स टू h² dm. x तर फिक्स आहे ना, या दोघांमध्ये काय झालेलं आहे, फिक्स आहे, डिस्टन्स फिक्स आहे, म्हणजे h² बाहेर इंटू dm प्लस इंटू h पण आपण बाहेर घेऊ, x dm इंटिग्रेशन मध्ये लिहिणार, ठीक आहे. प्लस इंटिग्रेशन काय असणार आहे, R0² dm, बट इंटिग्रेशन x dm काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 0. कारण मास पुढे, मास ऑलवेज 0 इन सेंटर पोझिशन. सेंटर पोझिशनला मास काय असतं विद्यार्थी मित्रांनो, 0 असतो. म्हणजे x dm काय असणार आहे, 0 असणार, ठीक आहे. म्हणजे R² dm जर आपण लिहिलं या ठिकाणी, R² dm कशाला तसं राहील, मग इंटिग्रेशन R² dm प्लस इक्वल्स टू या ठिकाणी काय, h² dm म्हणजे काय सांगा बरं. dm म्हणजे इंटिग्रेशन केलेलं या dm ला, तर म्हणजे टोटल मास, म्हणजे छोटे छोटे जे मास आहे हे टोटल काय करताय, ऍडिशन मध्ये येत आहे. म्हणजे कॅपिटल M बनणार, म्हणजे या ठिकाणी लिहिणार कॅपिटल M, ठीक आहे. x dm तर काय आला आहे, 0 प्लस काय लिहिलेलं आहे साईडला, त्या इंटिग्रेशन R0² dm. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. चला स्क्रीनशॉट घ्यायची. आता लक्ष द्या, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड बघा काय दिलं होतं.
बघा लवकर काय दिलं होतं सांगा. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण असं लिहू शकतो. इक्वेशन फर्स्ट मध्ये काय दिलेलं सांगा बरं, लक्ष द्या. r² dm म्हणजे या ठिकाणी जे डिस्टन्स आहे हे कोणत्या ऍक्सिसचा आहे, IO ऍक्सिसचे. म्हणजे या ठिकाणी मी लिहिणार काय, IO इक्वल्स टू r नॉट स्क्वेअर इंटू dm म्हणजे डिस्टन्स कोणत्या ऍक्सिसचा आहे, IC. म्हणजे या ठिकाणी मला IC लिहिता येईल प्लस mh² दिलेला आहे. ठीक आहे, mh². हा झाला आपला थेरम. काही अडचण आहे, ठीक आहे. चला सेकंड थेरम बघू विद्यार्थी मित्रांनो. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. कोणता थेरम आहे हा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. याच्या अगोदर कोणता बघितला आपण, पॅरलल ऍक्सिस थेरम. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हा फक्त प्लेन लॅमिनार बॉडीसाठी अप्लाय होतो. कोणत्या बॉडीसाठी अप्लाय होतो, प्लेन लॅमिनार बॉडीसाठी अप्लाय होतो. बघू स्टेटमेंट अगोदर लक्षात ठेवा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. कसा लॅमिना आहे हा, प्लेन लॅमिना. लॅमिना म्हणजे काय, एक प्रकारचा पत्रा असतो. ठीक आहे, कसा आहे तो, प्लेन आहे. अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा एक ऍक्सिस कसा होतोय, हा झेड ऍक्सिस कसा झालेला, परपेंडिक्युलर आहे. झेड ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, इज इक्वल टू म्हणजे आपण असं लिहू शकतो मग IZ इक्वल्स टू, ठीक आहे, the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes. बघा या ठिकाणी दोन ऍक्सिस दिलेले आहेत. हा y ऍक्सिस आहे, कोणता आहे, x ऍक्सिस. एकमेकांना अशा पद्धतीने काय दिलेले आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, या पॉइंटला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ग्रुएंट पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं याला, कॉन्ग्रुएंट पॉइंट म्हणायचं असतं. ठीक आहे, ज्यावेळेस तीन ऍक्सिस, बघा z ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे आणि दोन जे ऍक्सिस आहे म्युच्युअली कसे आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर ऍक्सिस. हा जो z ऍक्सिस आहे हा या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर. प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर. हा जो y ऍक्सिस आहे आणि हा x ऍक्सिस आहे हे कुठं लाई करताय सांगा बरं, या प्लेन लॅमिनार बॉडी मध्येच आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा लक्ष द्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू द सम म्हणजे काय, या ठिकाणी ऍडिशन करणार आपण, म्हणजे प्लस सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस कॉन्ग्रुएंट विथ परपेंडिक्युलर ऍक्सिस अँड लाईन इन द प्लेन ऑफ द लॅमिनार बॉडी. बघा हे कोणत्या बॉडी मध्ये, लॅमिनार बॉडी आणि कसे कॉन्ग्रुएंट एकमेकांना, म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी IX प्लस IY हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे, चला इथपर्यंत लक्षात आलं. त्याची स्क्रीनशॉट घ्यायला चला घेतली. ओके, याला प्रूव्ह करू आपण आता. कसं लिहिणार बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट x ऍक्सिस. बघा डायग्रामचं एक ऑब्झर्वेशन करा, लक्ष द्या. हा z ऍक्सिस या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. x आणि y ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आता ही समजा लॅमिनार बॉडी आहे, प्लेन लॅमिनार बॉडी आहे. ठीक आहे, आता हा जो ऍक्सिस आहे या बॉडीला कसा आहे, परपेंडिक्युलर. हा जो ऍक्सिस आहे तो कोणता आहे, y ऍक्सिस, आणि हा कोणता आहे, x ऍक्सिस. बघा हे दोघे एकमेकांना कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. हा समजा एक पॉइंट धरा, हा काय आहे, एक पॉइंट आहे. कसं झाले, कॉन्ग्रुएंट झाले ते एकमेकांना, कसं झाले, कॉन्ग्रुएंट झाले. ठीक आहे, म्हणजे आता लक्ष द्या. सुरुवातीला आपण मागच्या डायग्राम मध्ये सुद्धा बघितलं पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये, हा डीएम आहे, हा काय स्मॉल पार्टिकल आहे. तो कोणत्या पोझिशनवर दाखवला, इथं पी पोझिशनवर दाखवला. ठीक आहे, म्हणजे लक्ष द्या, दिस बॉडी इज मेड ऑफ n नंबर्स ऑफ पार्टिकल. म्हणजे या ठिकाणी या पूर्ण पार्टिकलचा एक या ठिकाणी काय घेतलेला आहे, फक्त एक स्मॉल पार्टिकल घेतलेला आहे. ठीक आहे, कॅपिटल एम आपण म्हणू शकतो का या ठिकाणी, याला नाही. कॅपिटल एम म्हणजे काय, इंटिग्रेशन ज्या वेळेस करू आपण, ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे काय, कॅपिटल एम म्हणजे छोटे छोटे जेवढे काही असतील त्याची समेशन म्हणजे काय असते, इंटिग्रेशन असते. ठीक आहे, आता हा ऍक्सिस आहे y ऍक्सिस, म्हणजे या ठिकाणी y. तर हे जो प्लेन दाखवलाय आपल्याला y, हा कसा दिसतोय आपल्याला, पॅरललोग्राम सारखा दिसतोय. जे हा y तर हा सुद्धा काय आला y. या ठिकाणी हा x असेल तर हा सुद्धा काय आला x ऍक्सिस अशा पद्धतीने. ठीक आहे, चला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट x ऍक्सिस साठी घेतलेला आहे. या ठिकाणी
हा जो झेड ऍक्सिस आहे याचा डिस्टन्स काय घेतलेलं आहे आर, आणि याला काय म्हणतो आपण डीएम म्हणजे स्मॉल मास घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि बॉडी काय करते, रोटेट करते. बॉडी काय करते, ही रोटेट करते. ठीक आहे. या ऍक्सिस जो दिलेला आहे या ऍक्सिस अबाउट काय करते, ही बॉडी रोटेट करते. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस घेतला आपण. तर एक्स ऍक्सिस ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करूया एक्स ऍक्सिस तर याला परपेंडिक्युलर कोण आहे, हे डिस्टन्स कोणतं आहे वाय. म्हणजेच या ठिकाणी बॉडी काय करते, रोटेट करते. ज्यावेळेस बॉडी रोटेट करते त्यावेळेस आपण कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे कंटिन्युअस बॉडीसाठी, इंटिग्रेशन. ठीक आहे. डिस्टन्स कोणतं आहे, जसं आपण आर चे घेतो या ठिकाणी वाय, जे वाय स्क्वेअर इंटू डीएम. याला इक्वेशन दिलं फर्स्ट. ठीक आहे. आता दुसरा ऍक्सिस कोणता घेणार आहोत, वाय ऍक्सिस. म्हणजेच काय देणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट वाय ऍक्सिस. कोणता ऍक्सिस घेतला आपण, वाय ऍक्सिस घेतला. हा जर ऍक्सिस घेतला तर याला परपेंडिक्युलर काय असणार आहे, एक्स. म्हणजे आपण असं लिहिता येईल ना, आय वाय इक्वल्स टू बाय डिस्टन्स काय एक्स, म्हणजे काय लिहिणार इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू डीएम. याला इक्वेशन सेकंड. बघा लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी किती डिग्रीचा अँगल झाला आहे, 90 डिग्रीचा. म्हणजे मी जर समजा ट्रायंगल घेतला OLP तर L इज इक्वल टू किती डिग्री आहे, 90. मग या ठिकाणी यूज करू शकतो मी कोणता थेरम, पायथागोरस थेरम यूज करतो. कसा लिहिणार सांगा बरं, हा 90 डिग्री आहे म्हणजेच मी काय लिहिणार, हायपोटेन्यूज कोणता आहे, OP स्क्वेअर. OP स्क्वेअर इक्वल्स टू सांगा परत PL स्क्वेअर प्लस सांगा OL स्क्वेअर. ठीक आहे. OP स्क्वेअर काय सांगा या ठिकाणी, OP स्क्वेअर म्हणजे काय घेणार, R चा स्क्वेअर इक्वल्स टू PL स्क्वेअर म्हणजे PL म्हणजे x स्क्वेअर, या ठिकाणी x स्क्वेअर, आणि OL म्हणजे काय, y स्क्वेअर. याला इक्वेशन थर्ड. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण झेडचं पण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. म्हणजेच काय लिहिणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस. सांगा बरं याचा कोणता येणार आहे मग, आय झेड. ठीक आहे. इज इक्वल टू आय झेड इक्वल्स टू काय येणार सांगा, हे डिस्टन्स अशा पद्धतीने तर आर स्क्वेअर इंटिग्रेशन आर स्क्वेअर इंटू डीएम. याला इक्वेशन दिलं 4 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड किंवा थर्ड अशा पद्धतीने जरी लिहिलं आपण. ठीक आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण काय करू, या ठिकाणी याला इंटिग्रेशन करू. काय करू, याला इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन केल्यानंतर ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. याला रफ करतो सध्या, यालाच इंटिग्रेशन देतो मी अगोदर. इक्वेशन 3 इंटिग्रेटिंग and multiply by dm. ठीक आहे. जसं आपण अगोदर पण केलं त्या पद्धतीने सांगा बरं याला काय, इंटिग्रेशन r स्क्वेअर इंटू dm इक्वल्स टू याला सांगा इंटिग्रेशन x स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. बघा लक्षात आहे, इंटिग्रेशन r ला दिलं इंटू कशाने मल्टिप्लाय केलं dm इक्वल्स टू x स्क्वेअर दिलं याला मल्टिप्लाय dm, y स्क्वेअर याला मल्टिप्लाय काय केलं dm. ठीक आहे. आता याच्यावरून लक्षात ठेवा r स्क्वेअर dm जर विचार केला आपण r स्क्वेअर dm तर हा जो इंटिग्रेशन आहे या ठिकाणी आपण दिलेला r स्क्वेअर dm हा कोणत्या ऍक्सिसचा येणार आहे, z ऍक्सिसचा. म्हणजे डायरेक्टली लिहू शकतो ना मी इथं z ऍक्सिस. ठीक आहे. x स्क्वेअर dm, आता x स्क्वेअर dm कुठे आहे, या ठिकाणी x स्क्वेअर dm कशाची व्हॅल्यू आहे, iy ची. म्हणजे या ठिकाणी लिहिलं iy प्लस इंटिग्रेशन y स्क्वेअर dm, y स्क्वेअर dm म्हणजे काय लिहिणार ix. या ठिकाणी ix म्हणजेच iz इक्वल्स टू ix प्लस iy. झालं प्रूव्ह आपल्याला इथपर्यंत. एवढा सोपा थेरम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं आणि अवघड काहीच नाही. ठीक आहे. फक्त थोडीशी प्रॅक्टिस करणं आहे आणि तुमचे हे दोन्ही थेरम तुम्हाला चांगल्या रीतीने तुम्ही काय करू शकता,
बोर्डच्या एक्झाम मध्ये लिहू शकता. याच्यावर जर समजा कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचा असेल तर आपण करू शकतो या दोन्ही थेरम मिळून. ठीक आहे. प्लेन लॅमिनर बॉडीसाठी जर विचारलं असेल तर आपण या थेरमचा यूज करणार आहे. आलं लक्षात? ओके, चला लिहून घ्या एकदा. आणि काही अडचण आली असेल या थेरम मध्ये दोन्ही तर कमेंट करू शकता मला. ठीक आहे, चला ओके बाय.